पहिला चेंडू 1 मिनिट. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू कुठे आहेत? मी तुमचं नाव काय घेऊ? माझ्याकडे सोन्या मोन्या रिंकी चिंकी हजारो नाव आहेत. तुम्ही मिरची लावून घेऊ नका. गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम. आता आम्ही अख्खा दिवस हेच करत बसू का? मला हेच प्रश्न पडलाय. फायनल सेमीफायनल खेळत असताना प्रॉपर नावं असणं गरजेचं आहे. प्रॉपर नावांबरोबर तुम्ही काय करताय ते बघणं गरजेचं आहे. कारण आता प्रेक्षकांना देखील समजायला हवं की चौकार मारला कोणी, प्रेक्षकांना देखील समजायला हवं की विकेट घेतला कोणी. कारण इथून जाताना प्रेक्षकांची मनं जिंकणं हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे. चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. पहिली सेमीफायनल आर्यन चषक. 1 मिनिट. स्टेजवरील सर्व मान्यवर प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या. पहिला चेंडू. येस, आर्यन चषक 2000. बॉक्स क्रिकेटचा थरार, बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे. 1 मिनिट. येस येस येस, अंपायरचा इशारा येतोय. खराब चेंडू श्री गणेशा होतोय. आणि पहिला चेंडू करायचा विचार जर केला तर थोडासा चांगला असेल. नो डाऊट चेंडू टाकताना आम्ही बोलणारच नाही, त्याच्यावर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पहिल्या चेंडूच्या स्वरूपात पहिला चेंडू खराब. स्ट्राईकवर गणेश, नॉन स्ट्राईक एंडवर ऋत्विक, गोलंदाज करण. पहिला चेंडू. ॲक्शन रिप्ले. येस, बाबा रामदेव निलेश दादा सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपले असतील. गोलंदाज या ठिकाणी करण अंपायरला देखील कसरत करायला लावते रात्री 9:30 वाजता. दुसरा चेंडू खराब. पहिल्या चेंडूच्या प्रयत्नात असेल गोलंदाज करण, स्ट्राईकवर असेल गणेश. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा पुढे जाऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चतुर चालाक गोलंदाज थोडंसं बघितलं होतं आणि आपल्या लाईन आणि लेंथमध्ये थोडासा येतोय. यष्टिरक्षकाच्या थोडासा चेंडू लांब राहतोय. धाव संख्या डीच्या स्वरूपात, घोषित स्वरूपात 1 ने पुढे सरकते. पहिला चेंडू फेकण्यासाठी खर्च केले 3 चेंडू, अर्थात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 धावा. 3. दुसरा चेंडू तोच फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक. नो डाऊट आम्हालाही त्याची काळजी आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. दुसरा चेंडू. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बघूया धावचीची संधी असेल. अंपायरचा इशारा काय असेल? थर्ड अंपायरचा कॉल केला जातोय. आणि या ठिकाणी जर निलेश दादा थर्ड अंपायरचा कॉल आहे, स्ट्राईकचा जो फलंदाज आहे त्याच्या हृदयाचे ठोके जरा नीट ऐका. थक 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 थक. काय असेल डिसिजन? महत्वाचा कॉल. कुठलाही चेंडू न खेळता पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये रनआउटची अपील केली जाते आणि थोडासा नाराज असेल आपल्या या फलंदाजावर की कॉल करायची गरज नव्हती, ही धाव घेण्याची गरज नव्हती. परंतु आता बघूया 2 फलंदाजाच्या मधला ताळमेळ थोडासा बिघडतोय की काय, रनआउट आहे की काय, हा देखील फार मोठा प्रश्न आहे. फलंदाज त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, परंतु ती स्माईलमध्ये थोडंसं टेन्शन दिसतंय. एकदा त्या फलंदाजाच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. काय असेल निर्णय? 1 मिनिट. थोडासा डेंजर झोनमध्ये फलंदाज राहणार आहे आणि निर्णय असेल थोडासा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील. काय जबरदस्त हा क्षण टिपला जातोय आणि क्रिक लाईव्हच्या टीमचं देखील कौतुक. येस, नो डाऊट. जर विचार केला तर इथून देखील निलेश दादा असं वाटत होतं की फलंदाज थोडासा टेन्शनमध्ये आहे, थोडासा लांब राहणार आहे. परंतु क्रिक लाईव्ह यांचं देखील काय कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्लिअरिटी तर आहेच, परंतु टीमवर काय पद्धतीने काम करत आहे आणि क्रिक लाईव्ह तुमच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आर्यन चषक 2025 एका उंच शिखरावर जर जात असेल तर याच्यावर देखील तुमचा देखील वाटा फार मोठा आहे. आणि क्रिक लाईव्हचं देखील कौतुक का करतोय? कारण निलेश दादा 4 दिवस फोन देखील येत होते की तुम्ही कॅमेरा वर्क्स कुठून मागवलेत. एवढी प्रॉपर कॅमेरा वर्क आणि त्यांच्यात एक टीम आहे, त्यांच्या कामाला देखील ग्रँड सॅल्यूट. पहिला विकेट. कुठलाही चेंडू न खेळता फलंदाज ऋत्विक. सेमीफायनलमध्ये एकही चेंडू न खेळता, ओ माय गॉड, रनआउटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज अब्बू. तिसरा चेंडू. नवीन फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर. सुरेख चेंडू. थोडासा पुढे जाऊन पॅडल स्वीप केला जातोय. कॉन्सन्ट्रेशन बिघडवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय.
खऱ्या अर्थाने या ग्राउंडवर कोपर खेळण्यामध्ये पहिल्यांदाच निलेश दादा या फॉर्मॅटमध्ये हे क्रिकेट खेळवलं जातं आहे. याचं संपूर्ण श्रेय जाईल आर्यन चषकच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, ज्यांच्या माध्यमातून एक वेगळा फॉर्मॅट पहिल्यांदाच कोपर खेळण्यामध्ये साकारण्यात येतोय. 10 प्लेयर्स आणि त्यांच्यामध्ये आता झुंज चालू आहे. सेमीफायनलचा पहिला थरार. ओ खराब निश्चित स्वरूपात गोलंदाजावर थोडंसं प्रेशर आहे, परंतु किपरच्या माध्यमातून जी चुकी झालेली आहे, हा चेंडू अडवायलाच हवा होता. कारण ज्या प्रकारे किपर सांगतात की लेग स्टंपच्या बाहेर होता, परंतु ज्या स्पीडमध्ये गोलंदाजी केली जाते, कारण फलंदाजाने देखील कुठल्याही प्रकारची ॲक्शन केली नव्हती. चेंडू पकडणं अनिवार्य होतं. धाव संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 वर. 1 मिनिट. बॉल किती आले? 3 चेंडू. येस, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 वर. चौथा चेंडू तोच फलंदाज अबू ऑन स्ट्राईक. करण निघतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा. ओ माय गॉड, ताळमेळ दोनही पुन्हा एकदा खेळाडूंचं बिघडलं होतं. अबूने फटका खेचल्यानंतर तो निम्म्या पिचपर्यंत गेला. गणेशला कदाचित वाटलंच नाही, कुठल्याही प्रकारचा कॉल केला गेला नव्हता आणि दोन्ही फलंदाजामध्ये पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, परंतु ज्या खेळाडूने तो चेंडू पकडला होता त्याला कदाचित वाटलं की एक धाव काढली असावी, परंतु जर थोडासा प्रेझन्स ऑफ माइंड जर तुम्ही दाखवला असता तर कदाचित पुन्हा एकदा अबू किंवा गणेश रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते. सेमीफायनलची मॅच, मोठी मॅच मित्रांनो. जो सुपर 6चा जो चेंडू तुम्ही खेळताय त्याची किंमत सुरेख चेंडू. येस, थोडासा कॉन्सन्ट्रेशन मध्ये हा चेंडू टाकला जातोय असं म्हटलं तरी चालेल. गणेशच्या फुटवर्कचा पूर्णपणे विचार केला होता की गणेश आपल्या क्रीजमधून खेळेल की स्टेप आउट करून खेळेल, ते पूर्णपणे त्या गोलंदाजाने त्याच्या टोकडे बघूनच होतं आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाते. काय जबरदस्त कमबॅक. बरेचसे व्हाईट बॉल फेकले गेले होते, परंतु त्यानंतर देखील करणचा काय जबरदस्त कमबॅक. सेमीफायनलमध्ये देखील टॉस जिंकल्यानंतर कळंबोली संघाने घेतलेला निर्णय आत्तापर्यंत थोडासा ठीकठाक आहे असं म्हटलं तरी चालेल. अजून बरंचसं क्रिकेट बाकी आहे. पुढील चेंडू गणेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा. ओ माय गॉड, 1 मिनिट. डायरेक्ट हिट आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर्स कॉल असेल. डायरेक्ट हिट निलेश दादा नेहमी क्लोज कॉल आहे असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस डायरेक्ट हिट होतात त्यावेळेस बॅट्समनच्या देखील हृदयाचे ठोके वाढलेले असतात आणि त्यावेळेस थोडासा इकडे नाही तर तिकडे हा क्रिकेट बघायला मिळतो. परंतु बघूयात आता थर्ड अंपायरच्या दिशेने कॉल केला जातोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील हा क्षण आता बघूयात कशा प्रकारे साकारण्यात. पहिला फलंदाज ऋत्विक कुठलाही चेंडू न खेळता रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. आता पुन्हा एकदा गणेश त्या दिशेने आहे. तो आउट असेल की नसेल थोड्या वेळात समजेलच. मोठी मॅच, तगडी मॅच, फार मोठी मॅच आणि आता कॉल येतोय की काय बघूयात. निर्णय थोडासा गुलदस्त्यामध्ये असेल आणि इशारा येतोय. आमचे थर्ड अंपायर्स सूर्या गैरे शिरवणे गावचे आहेत आणि योगेश दादा यांचा देखील इशारा येतोय. येस, आउट. मी मगाशीच म्हटलं होतं की डायरेक्ट हिट हा नेहमी क्लोज कॉल असतो आणि तो देखील फेवरमध्ये जातोय कळंबोली संघाच्या. धाव संख्या 7 वर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 खंदे सलामीवीर रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यानंतर काय गरज होती असं म्हटलं तरी चालेल, परंतु जर आणि तर मध्ये जमीन आणि वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. प्रेक्षकांना विनंती की ज्यांनी ज्यांनी ते पडदे पकडलेले आहेत ते सोडा प्लीज. ती आपली बाउंड्री लाईन आहे. थोडीशी विनंती करतो की ती बाउंड्री लाईन असल्यामुळे त्यांना कोणीही पकडू नका. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडू व्हाईट बॉल फेकल्यानंतर 2 रनआउट झाल्यानंतर धाव संख्या 7 वर. डीजे मास्टर आपण रेडी आहात का? धाव संख्या 7. 2 खंदे फलंदाज. कुठल्याही प्रकारचं कळंबोली संघाला जास्त काही करायची गरज पडली नाही. त्याचं कारण आहे
की खऱ्या अर्थाने गणेश देखील या संघाचा एक मजबूत फलंदाज होता. त्यानंतर ऋत्विक देखील त्याने देखील फार छान कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. परंतु दोनही फलंदाज का झालं कसं झालं हे निश्चित स्वरूपात आता विचार करण्याची गरज नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात स्वतः आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हटलं तरी चालेल. धाव संख्या 7वर गोलंदाजाचं नाव आशिष केनी. सुरेख फटका, पॅडल स्वीप. सिंगल्सवर आता भर दिला जाईल कारण 2 विकेट्स गेल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात गेल्यानंतर आता थोडीशी इनिंग बिल्डअप करावी लागेल आणि इथून पुढे थोडंसं क्रीजवर टिकावं लागेल आणि आपल्या संघाचे स्कोअर थोडंसं पुढे ढकलावं लागेल. याच प्रकारचं क्रिकेट. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. बॉक्स क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार हे एकमात्र समीकरण बघायला मिळत नाही. ज्या वेळेस सलामीचे फलंदाज बाद जातात त्यानंतर मुंबई क्रिकेटमधून कॅल्क्युलेशन क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट नेहमी बघायला मिळतं. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर तुटून पडण्याची एक वेगळी शैली या बॉक्स क्रिकेटमध्ये नेहमी बघायला मिळते. परंतु बघूयात आता कशा प्रकारे कान मंत्र दिला जातोय, कशा प्रकारे कमबॅक केला जाईल. तिसरा चेंडू तोच फलंदाज तेजस ऑन अ स्ट्राईक. धावसंख्या 9वर. पुन्हा एकदा पॅडल स्वीप. पहिल्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले आहे की काय असं म्हटलं तरी चालेल. मेन अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम सानपाडा एक जबरदस्त आयकॉन खेळाडू योगेश त्या ठिकाणी तैनात आहे. त्यानंतर लेग अंपायरच्या स्वरूपात मॅन फ्रॉम शिरवणे नवी मुंबईचा स्टार गोलंदाज सूर्या देखील उपस्थित आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. निलेश दादा 4 चेंडूचा विचार जर केला तर पहिला चेंडू लेग साईडला पॅडल स्वीप होता, त्यानंतर ऑफ साईडवर कट केला जातोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला पॅडल स्वीप आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला डीच्या स्वरूपात घोषित केला जातोय. 5वा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा रनआउटची संधी. ओ माय गॉड. पुन्हा एकदा डायरेक्ट थ्रो. पुन्हा एकदा आता संपूर्ण संघाच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. अंधेरी संघाच्या पूर्ण खेळाडूंचे हृदयाचे ठोके. लेग अंपायर सूर्या सर येत आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके देखील थोडेसे वाढले असतील. निर्णय काय असेल तो देखील गुलदस्त्यामध्ये असेल. परंतु तिसरा विकेट रनआउटच्या स्वरूपात असेल का काय. बाद. नो डाऊट. येस, अंधेरी संघ स्पष्टपणे इथून देखील थोडासा कौल वाटत होता. मास्टर थोडी मिरची लावा, मसाला लावा, फोडणी द्या, काहीतरी करा. येताना झणझणीत गाणी घेऊन या. त्या मॅसेजनुसार आपण थोडंसं पुढे जाऊयात. प्रेक्षकांचं काम, प्रेक्षकांना थांबवण्याचं काम देखील आमचे डीजे मास्टर करतायत. काही नावं सांगू नका. हा खराब चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. या ठिकाणी AK हेअर स्टुडिओचे ओनर रॉबिन सिंग यांना देखील विनंती की आपण मंचावर यायचं आहे. युवा उद्योजक रॉबिन सिंग यांना विनंती की आपण मंचावर या. खराब चेंडू. 5 चेंडू बरोबर टाकल्यानंतर थोडासा शेवटच्या चेंडूसाठी थोडासा घात होतोय.
ओ माय गॉड, तुम्ही अपील मागता की पंचांवर ढोस देताय? ओ माय गॉड, येस, इट्स अ डॉट बॉल. 6 चेंडू संपलेले आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 वाईट फेकल्यानंतर शेवटचा चेंडू डॉट फेकल्यानंतर धाव संख्या 13 वर. इंडियन क्रिकेटच्या हिशोबाने 13 धावसंख्या थोडीशी अशुभ मानली जाते, कारण बऱ्याच वेळा आपलं द ग्रेट रोहित शर्मा आणि शिखर धवन या धावसंख्येवर आऊट होताना बघितलेले आहेत. त्यामुळे थोडासा अशुभ स्कोर 13 मानला जातो. परंतु 12 चेंडूमध्ये आता कळंबोली संघाने टॉस जिंकल्यानंतर निलेश दादा जो निर्णय घेतला होता तो आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने गेलाय, परंतु ते काम अगदी सोपं केलंय अंधेरी संघाच्या सलामीच्या 3 फलंदाजाने, की त्यांना काही न करता 3ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. इतकं सोपं नाहीये. 25,555 कमीत कमी, परंतु आर्यन चषकच्या 2025 मध्ये फायनलमध्ये जाण्याची संधी आहे आणि यापेक्षा मोठी मॅच असूच शकत नाही, कारण इथे जर तुम्ही घात करत असाल तर थोडंसं मागत पडेल. गोलंदाज हर्षित, स्ट्राईकवर तेजस, सुरेख फटका, येस, ओ माय गॉड. आत्ता खऱ्या अर्थाने आमचा डीजे मास्टर देखील पुढे सरकते असं म्हटलं तरी चालेल. खऱ्या अर्थाने जर एखाद्या स्पर्धेला डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज, जायलाच नको आणि बघायलाच नको. खऱ्या अर्थाने डीजे मास्टर आपण देखील फार छान काम करताय, थँक्यू. चौथा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. अंधेरी संघ विचार करावा लागेल. ओ थोडासा फ्रेंच कट म्हणा, आतली कडा म्हणा, काही म्हणा, फलंदाज बाद. ओ माय गॉड, 5वा अद्रा. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर अंधेरी संघ आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप छान खेळ खेळत होता, परंतु सेमी फायनलच्या पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारची अपेक्षा होती ती अपेक्षा कुठेतरी आता थोडीशी खराब होती असं म्हटलं तरी चालेल. 5 गडी बाद. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 14 वर. 5 गडी बाद, धावसंख्या 14 वर. बरेचसे मान्यवर या मंचावर येऊन गेलेले आहेत, बरेचसे मोठे मोठे मानकरी देखील येणार आहेत. या स्पर्धेची पोच पावती आहे सर्व प्रेक्षक मायबाप यांचं देखील सहज स्वागत. आणि पुन्हा एकदा ओ माय गॉड, अंधेरी संघ तुम्ही खिशामध्ये काय घेऊन आलात मला माहित नाही, तुमचा ताळमेळ देखील चुकतोय. थँक्यू. नवी मुंबईचा ब्रँड, नवी मुंबईची नंबर 1 ची स्पर्धा म्हटलं तरी चालेल, आर्यन चषक 2025. या स्पर्धेला उपस्थिती लाभलेले आहेत जे आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढील चेंडू, बॅट्समन नेम ओमकार, अर्थात वाव. सुरेख चेंडू. आता धाव घेतली जाणारच नाहीये. नंबर 7 जर्सी आहे त्याने थोडंसं रोखलंय, कारण 5 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. हा देखील फार मोठा प्रश्न आहे. या ग्राउंडवर अशा प्रकारचा विक्रम अजूनपर्यंत झालाच नव्हता. अंधेरीच्या वतीने पहिल्यांदा असं घडतंय. खराब चेंडू. येस येस येस. आणि खरंच बिपिनचं देखील कौतुक करावं लागेल. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्रिकेट स्पिरिट कशाला म्हणतात. अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता, त्याने स्वतः सांगितलं की नाही माझ्या पॅन्टला ट्रॅकला चेंडू गेला होता, लागून गेला होता. आणि काय त्याचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या 14 वर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी उपस्थित अनिकेत जी ढमाले साहेब, त्यानंतर राहुलजी भोसले साहेब, नरेश जी खरात साहेब यांचं देखील, तसेच सुहासजी सावंत या सर्व मान्यवरांचं आर्यन चषक 2025च्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. गॉलर्स नेम शुभम लोखंडे, 30 तर्राट गोलंदाज. ओ माय गॉड, लेग ब्रेक. मागे सरून टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि खऱ्या अर्थाने एक आयकॉनिक खेळाडू म्हटलं तरी चालेल. मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातो तोच हा खेळाडू शुभम लोखंडे.
धावसंख्या 14 वर. शुभम लोखंडे मिस्टर 360 गोलंदाजी मार्कवर. नो बॉल. लेग ब्रेक फार मोठा हातामध्ये दिसतो परंतु दिशा थोडीशी खराब आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते पोहोचते 15 वर. पुन्हा एकदा खराब चेंडू. बाबा रामदेव सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपलेत परंतु शुभम थोडंसं अंपायरला रात्री 9:15 वाजता कसरत करायला लावतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते शोभोला यानी सोलापूर. ना केवळ फलंदाज बीट होतोय परंतु एसटी रक्षक देखील बीट होतोय आणि शुभम थोडंसं आपल्या कीपरवर नाराज होतोय की एक धावेचं महत्त्व या बॉक्स क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे आणि ती बॉक्सची व्हॅल्यू असताना अशा प्रकारची चूक होणं थोडंसं स्वाभाविक आहे. धावसंख्या 17 वर. पुन्हा एकदा खराब चेंडू. जी पहिलीच मॅच या ठिकाणी कळंबोलीने संघाने खेळली होती 6 चेंडूमध्ये 1 धावाची गरज असताना 1 चेंडू 1 वर मॅच गेली होती आणि मिसफील्डच्या जोरावर जो संघ आता मिसफील्ड करतो फिल्डिंग करतो त्या संघाला 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना 5 चेंडू डॉट केले होते. 6व्या चेंडूवर 1 धाव मिसफील्डच्या जोरावर आली होती आणि त्यानंतर संघाने मागे बघितलंच नाही. त्यामुळे शुभम आपल्या कीपरवर नाराज होतोय की एक धाव सोडू नको. पहिला दिवस आपला किती कठीण होता ते देखील महत्त्वाचं आहे. साथी कॉमेंटेटर तन्मय शिरगावकर असतील ज्यांच्या माध्यमातून ही माहिती मला या ठिकाणी मिळते. त्यांनी देखील खूप छान समालोचन या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. एक युवा आमचा समालोचक तन्मय शिरगावकर. सुरेख फटका. येस, मागे सरून लेग स्पिन होण्या अगोदर आपली बॅट पूर्णपणे बॉलवर झोकून दिले. गॅप मिळतोय. सुरेख फटका. येस येस येस, 2 चेंडूवर 2 खणखणीत चौका. बॉक्स क्रिकेटमध्ये आमच्या डीजे मास्टर यांचं देखील कला कौशल्यासाठी फार वेळ कमी असतो परंतु त्यात देखील ते आपलं कौशल्य सादर करतात. या ठिकाणी आमचे अनिकेत रामजी डमले साहेब या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून अनिकेतजी डमले साहेब या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. 28 धावांची गरज. 28 धावांची गरज. खेळताना दिसतील. या ठिकाणी सानपाडा वर्सेस नेरूळ दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज कम. अनिकेत रामजी डमले साहेब या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हॅलो हॅलो, मी विनंती की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. अनिकेत जी डमले साहेब या मान्यवरांचा सन्मान होतोय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. अनिकेतजी डमले साहेब या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होते. त्यांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर आमचे विष्णू अर्थात बाबू सर आपलं देखील सरचे स्वागत. थँक्यू. प्रेक्षकांची लाभलेली गर्दी आणि खऱ्या अर्थाने आर्यन चषक एका वेगळ्या उंचीवर काय की किती लाखाचा खर्च करता याला महत्त्व नाहीये. या स्पर्धेमध्ये किती प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला, का घेतला, कशासाठी घेतला हे फार महत्त्वाचं आहे. आणि उपस्थित सर्व प्रेक्षक मायबाप यांचं सरचे स्वागत. यानंतर राहुलजी भोसले साहेब याही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. राहुलजी भोसले, त्यानंतर आमचे नरेशजी खरात याही मान्यवरांचा सन्मान होते. आणि सुहासजी सावंत
या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होईल. राहुलजी भोसले या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आर्यन चषक 2025च्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 28 धावांची गरज. हॅलो. लहान मुलाला विनंती, तो पडदा सोडा प्लीज. दादा, ज्याला तुम्ही टाळी दिली त्याला सांगा जरा पडदा सोडा. यानंतर नरेशजी खरात मोल साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर नरेश सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नरेशजी खरात या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या शुभम अर्थात मिस्टर 360 खऱ्या अर्थाने बॉक्स क्रिकेट ज्याने मुंबई क्रिकेट असेल त्याने महाराष्ट्रभर ज्याने आपला बॅटिंगचा दबदबा ठेवला आहे, मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच शुभम ऑन अ स्ट्राईक. यानंतर सुहासजी सावंत याही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सुहासजी सावंत सर यांचा सन्मान होतोय. दुसरा चेंडू, सुरेख चेंडू थोडंसं जकडण्यात येत आहे. बिपिनने मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार खेचल्यानंतर फायटिंग स्कोर उभा राहिला असं म्हटलं तरी चालेल. कुठल्याही प्रकारचं व्हाईट बॉल न फेकता जर लाईन आणि लेंथने जर उभे राहिलेत तर अंधेरी शेख देखील कमबॅक करू शकतो. ओ लहानपणी थोडेसे कंचे कमी खेळलेत की काय असं म्हटलं तरी चालेल. कळंबोली संघाने डायरेक्ट हिट 2 मारले होते, परंतु अंधेरी संघाचा आज दिवस आहे की नाही हा देखील फार मोठा प्रश्न आहे. ज्यांनी कालचा दिवस गाजवला, ज्याने आर्यन चषकमध्ये आत्तापर्यंत भरघोस कामगिरी केली, तो अंधेरीचा संघ थोडासा बॅकफुटवर आहे असं म्हटलं तरी चालेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोचते 2 वर. अजूनही 21 चेंडू आणि 26 धावांची गरज. 21-26 स्ट्राईकवर असेल पहिल्यांदाच कुणाल. आहा, काय जबरदस्त चेंडू होता. आपल्या वेगाचा काय जबरदस्त अनुभव. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते अशा प्रकारची गोलंदाजी इतकं सोपं नाही आहे, कारण ज्या वेळेस अशा प्रकारचे गोलंदाज दिसले जातात त्यांच्याकडून अतिरिक्त धावा नेहमी बघायला मिळतात. परंतु कौतुक करावं लागेल ओमकार याचं. आपल्या वेगावर काय जबरदस्त स्वार होतोय आणि ना केवळ पेसमध्ये येतोय, लाईन आणि लेंथवर देखील तितक्या चांगल्या रीतीने टप्पे फेकले जात आहेत. पुन्हा एकदा शुभम ऑन अ स्ट्राईक. मिस्टर 360 समोर असेल. ओमकार. ओ खराब कॉल. कुठलीही धाव नसती. तुम्ही जरी आत्ता किती वेळा क्रिकेट खेळाल तर ही धाव निश्चित स्वरूपात नव्हती. परंतु विचार जर केला तर आज ग्राउंडवर कुठे लिंबूत लपवलंय की काय, येणारा प्रत्येक फलंदाज फक्त रनआउटच होतोय. ओ माय गॉड. मागच्या मॅचमध्ये 4 फलंदाज बाद झालेत. या मॅचमध्ये देखील सुरुवात होत असताना पहिला हद्रा संघाला बसतोय, मोठा मासा गळ्यात अडकतोय, परंतु तो देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि रनआउटच्या स्वरूपात आत्तापर्यंत देखील विकेटचा पतंग घडतोय. धाव संख्या 3 वर. जबरदस्त गोलंदाजी ओमकार याची. चेंडू खेळायचा होता वाशी, चेंडू जातोय काशी. ऑफसाईडवर थोडासा ढकलायचा होता परंतु टायमिंग कुठेतरी मिस होतोय. लेग साईडवर चेंडू जातोय. धाव संख्या पोहोचते 4 वर. अजूनही 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. IADJ 28 विन आहे. 1 मिनिट. 24 धावांची गरज या DJ. बापूसाहेब देवकर याही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद बापूसाहेब, उपस्थिती दाखवल्याबद्दल आभारी आहे. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अबू. स्ट्राईकवर असेल फलंदाज आशिष. थोडीशी साथ द्यावी लागेल. 18 चेंडू आणि समीकरण आता थोडंसं कठीण केलंय. ओमकारने काय जबरदस्त कमबॅक केलाय. 18 चेंडू 24 धावांची गरज. 18-24. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. या सिच्युएशन मध्ये हा चेंडू चालणारच नाही. आधीच धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर ओमकार सारखी कामगिरी करावी लागेल आणि संघाला थोडंसं कठीण परिस्थितीमध्ये बाहेर काढावं लागेल. परंतु बघूयात. सुरेख चेंडू, सन्मान दिला जातोय.
परंतु या विजयाच्या मध्ये अंधेरी संघाच्या विजयाच्या मध्ये फार मोठी भिंत असेल, त्या भिंतीचं नाव असेल शुभम. जोपर्यंत शुभम क्रीजमध्ये आहे तोपर्यंत मॅच कळंबोजीच्या बाजूने जास्त असेल, हे देखील समीकरण बघायला मिळेल. पुढील चेंडू स्ट्राईकवर असेल आशिष. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट, पुन्हा एकदा अगदी साजेसं क्रिकेट. कीपर देखील म्हणतात माझ्यावर थोडासा विश्वास ठेवावा लागेल, बुलेट थ्रो टाकला का नाही. त्यानंतर देखील बिपिन देखील थोडासा नाराज होतोय, नंबर 17चा होता. त्याला माहिती आहे की माझ्यावर विश्वास ठेवा, ही विकेट महत्त्वाची आहे. या विकेटसाठी आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावेच लागतील. शुभम बाद झाला तर मॅचमध्ये फार मोठा कमबॅक करू शकते अंधेरी संघ, परंतु इतकं सोपं नाही आहे. शुभम आपली विकेट इतक्या सहजासहजी सोडू शकत नाही. मिस्टर 360 ऑन अ स्ट्राईक शुभम. एक मिनिट, पंचांचा इशारा येतोय, खराब चेंडू, नॉट आउट हा देखील इशारा येतोय. परंतु नशीब त्या ठिकाणी कॉल केला तर गोलंदाज थोडासा नाराज राहिला होता की पहिला कीपिंग करण्याच्या अगोदर चेंडू पहिला आकड, कारण जर चेंडू नाही पकडला असता तर एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात गेली असती. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये एक एक धावेला किती महत्त्व आहे हे देखील माहिती आहे. कळंबोली संघाला तर एका धावेचं महत्त्व इतक्या चांगल्या प्रकारे माहिती आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सूरजदादा गायकवाड यांचे पिताश्री अर्थात कैलासभाऊ गायकवाड याही मान्यवरांचं या ठिकाणी सर्ज स्वागत. आर्यन चषकच्या वतीने खऱ्या आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सूरजजी कैलास गायकवाड यांचे पिताश्री अर्थात कैलास भाऊजी गायकवाड साहेब, आपलं देखील सर्ज स्वागत. डान्सिंग डाऊन टू विकेट, थोडासा मागे सरून काय जबरदस्त फटका. मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, चायनाची भिंत मी पाहिलेली नाहीये, परंतु अंधेरी संघाच्या विजयाच्या मध्ये जी भिंत आहे त्या भिंतीचं नाव शुभम. धावसंख्या 12वर, 3 चेंडू 12 धावा. सुरेख चेंडू. 1 मिनिट शुभम सर, 1 मिनिट. अशा प्रकारे प्रेशर देत असाल तिथे दाखवायला कोणी येऊ नका, पेनल्टी लागेल. मागे सरा, मागे सरा, मागे सरा. आता बिपिन दाखवतो इकडे, तुम्ही दाखवतो तिकडे, तुमच्या जीवावर क्रिकेट चालणार नाही. 1 मिनिट, नो बॉल. आणि दोन्ही संघाला आता विनंती करतोय, 1 मिनिट. गोलंदाजी करणारा संघ असेल किंवा बॅटिंग करणारा संघ असेल, तुम्ही तिथे जाऊन जर दाखवण्याचा प्रयत्न कराल तर पेनल्टी लागेल. मागे सरा प्लीज, आपल्या जागेवर जा. पेनल्टी, येस, थँक्यू. रिव्ह्यू केला जातोय. पण जर हा नो बॉल जर निघाला, 1 मिनिट, अंधेरी संघ जर हा नो बॉल जर निघाला आणि अशा प्रकारे जर क्रिकेट खेळत असाल तर ते देखील चांगलं नाही आहे. गणेश सर, एक मोठा संघ आहे, मोठा संघ खेळत असताना अशा प्रकारे जर अपील करत असाल, तुम्ही आता जागेवर देखील जाऊ शकता. वेळ वाया घालू नका प्लीज. अंधेरी संघ जागेवर जा. पुन्हा डिसिजन दिल्यानंतर तुम्ही वेळ खर्च कराल. अगोदरच 1 तास 20 मिनिट तुम्ही खर्च केलेले आहेत. आपापसात वाद घालू नका. खेळाडू बॅट्समन, 1 मिनिट. शुभम आणि तुमची जी काही मैत्री असेल ती ग्राउंडमध्ये दाखवू नका, कारण जी मैत्री आहे ती आम्ही 2 मिनिटं अगोदर बघितलेली आहे. आणि आत्ता तुम्ही गळ्यात गळे घालताय हे चुकीचं आहे. मी विनंती करतो, एक प्रोफेशनल टुर्नामेंट खेळताय, तुम्ही पंचाने येऊन जर दाखवत असाल इथे चेंडू पडलाय तिथे पडलाय तर ते साजेसं नाही आहे. प्लीज मी विनंती करतोय. कॉल केला जातोय, नो बॉलसाठी रिव्ह्यू केला जातोय. बघूयात काय असेल डिसिजन. थोडीशी नाराजी दोन्ही पक्षाकडून दाखवण्यात आली होती, परंतु बघूयात नो बॉल पंचांनी घोषित केलाय तो आहे की नाही, त्यासाठी थोडासा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील दाखवला जातोय. जबरदस्त कॅमेरा वर्क, खूप छान क्लिअरिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील घरी बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आणि बघूयात आता डिसिजन काय असेल. या ठिकाणी युवा उद्योजक अंकुशजी मसूरकर तसेच अजयजी वेटा या मान्यवरांना विनंती की आपण मंचावर यायचंय. अंपायर डिसिजन काय असेल? नो बॉल. आत्ता अंधेरी संघ सांगा टप्पा कुठे होता? धाव संख्या 14वर. इतकं खराब क्रिकेट प्लीज खेळू नका. प्लीज प्लीज प्लीज. तुमचा डिसिजन आहेत, पंच तुमच्यावर अन्याय करणार नाहीयेत, परंतु तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्राउंडवर खेळत नाहीये याचं थोडंसं भान ठेवा. आता जर कोण नो लाईनच्या जवळ जरी आला तरी पेनलाइज केलं जाईल, पेनल्टी दिली जाईल, याची दखल घ्या. धाव संख्या 14. आहा हा सुरेख क्रिकेट.
खऱ्या अर्थाने थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कट थोडासा खराब मिळतोय आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या 14 वर. आहा, कॉटचा विषय केला जातो, परंतु बघूयात पंचांचा इशारा अजून येणं बाकी आहे. 1 मिनिट अपील केलेली आहे. आता अपीलचा दोन्ही डिसिजन डायरेक्ट डिसिजन कोणी देणार नाही, नो डाऊट. तुम्ही अपील करू शकता, तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, पण अपील करू नका, ढोस देऊ नका, असं आमची म्हणणं आहे. 1 मिनिट डिसिजन काय असेल? 1 मिनिट काय असेल डिसिजन? नॉट आउट. एक धाव घेण्यात आलेली आहे, नॉट आउट. एक धाव, धाव संख्या 15 वर. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन क्रिकेट. शुभम आहे ज्याच्या बॅटमधून एक खणखणीत चौका ऑफसाईडवर बघितला होता. धाव संख्या पोहोचते 16 वर. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 मिनिट. येस, 12 चेंडू आणि 12 धावांची गरज IADचे. थँक्यू. निर्णायक षटक, महत्वाचे षटक. 12 चेंडू, कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. अंधेरी वर्सेस कळंबोली. 12 चेंडू, 12 धावांची गरज. हा कोणता शॉट? टेक्स्टबुक मध्ये या शॉटला काय नाव देण्यात येईल मला माहित नाही. लेग साइडवर खेळायचा होता, चेंडू खेळायचा होता वाशी, चेंडू जातोय ऐरोली, परंतु धावसंख्या कशीही येईल ती कळंबोलीसाठी अगदी महत्वाची आहे. धावसंख्या 11 चेंडू 11 धावांची गरज. फलंदाज बाद. ही पहिली आत्महत्या म्हणावी लागेल. पहिल्या मजल्यावरून अकरा धावांची गरज. आता जर एक डॉट बॉल जर आला तर मॅच रंगतदार होणार आहे. जर डॉट बॉल आला तर, आणि क्रिकेटमध्ये जर आणि तर खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. जर तरच्या जीवावर क्रिकेट खेळलं जात नाही. क्रिकेट खेळलं जातं काबिलियत, हिम्मत आणि जोशमध्ये. आता बघूयात कशा प्रकारे अंधेरी संघ कमबॅक करेल, हा देखील फार मोठा प्रश्न आहे. खराब क्रिकेट. लेग ब्रेक करण्याच्या नादामध्ये थोडीशी दिशा खराब. 10 चेंडू 10 धावांची गरज. धाव संख्या 18 वर. चला नेरूळ आणि सानपाडा टॉससाठी या प्लीज. नेरूळचा कॅप्टन आलेला आहे. योगेश सर, आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा एक धाव. योगेश सर मेन अंपायर यांच्या माध्यमातून डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या येते. धावसंख्या पोहोचते 19 वर. हो, जबरदस्त क्रिकेट. बॅकहँड थ्रो आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आपले सूर्यदादा गायकवाड यांचे पिताश्री कैलास भाऊ गायकवाड या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि काका धन्यवाद, आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपला देखील सन्मान होतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आर्यन ग्रुपच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात केलं जात आहे. धावसंख्या पुन्हा एकदा. काय जबरदस्त फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली धाव देखील काढली जाते. म्हणजे चांगलं क्रिकेट नेहमीच बघायला मिळतंय. एक एक धावेचा संघर्ष काय असतो तो देखील बघायला मिळतोय. चौकारांची आतिषबाजी तर कधीही केली जाते, परंतु मॅचच्या सिच्युएशनच्या नुसार, मॅचच्या कॅल्क्युलेशन नुसार क्रिकेट बघायला मिळतंय. धाव संख्या 21 वर. सुरेख चेंडू, तितकाच चांगला सन्मान देतोय. धाव संख्या 22. षटक संपलेलं आहे. येस, 6 चेंडू धाव संख्या 22 वर. चला टॉस साठी यायचंय.
डीच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या 23 वर 5 चेंडू, कुठे जाऊ नका, 5 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा हा तोच संघ आहे ज्या संघाला काल किंवा परवा 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना 1 चेंडूवर 1 वर मॅच आली होती. जिंकण्यासाठी अंधेरी संघ खूप काही आहे, लढण्यासाठी या धावा भरपूर आहेत. 5 चेंडू 5 धावांची गरज, 5 चेंडू 5 धावा. ओ ओ, हा नो बॉल का टाकला मला माहित नाहीये, हा कशासाठी आला मला माहित नाही. सिच्युएशनच्या नुसार खराब गोलंदाजी. 4 धावांची गरज. येस, मॅच विनिंग. काय जबरदस्त फटके तो आशिषच्या बॅटमधून. शुभम बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली. वेल या मान्यवर विनंती की आपण मंचावर यायचंय. पंकजदादा चव्हाण. येस.